मित्रांनो, आज आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेतलं. त्या ट्रेडिंग सेशन मध्ये जे काही पॅरामीटर्स लावले, ते पॅरामीटर्स लावल्याच्या नंतर मार्केट काय करणार आहे, मार्केट काय बनतो हे आपण अगोदरच सांगितलं होतं. तशा पद्धतीनं जसं आपण म्हणलं त्या पद्धतीनं मार्केटने रिॲक्ट केलंय. मार्केट तशा पद्धतीनं तशा टार्गेटला गेलं जे आपण टार्गेट दिलं होतं, जवळजवळ 2200 22,200चं. आणि आज एक्सपायरी आहे. आपला जबरदस्त पैसा या ठिकाणी बनलेला आहे. आपण काही प्रॉफिट बुक केलंय, काही ट्रेड आपले चालू आहेत. तर एवढा जबरदस्त व्हिडिओ आहे. काय निवांत वेळेमध्ये बघा, खूप मोठं नॉलेज जे मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी आज आपण एवढं मोठं नॉलेज शेअर करतोय. जबरदस्त भयानक नॉलेज, माहिती का? हे जर तुम्हाला कळायला जर लागलं ना, तर मार्केटमध्ये तुम्ही असे 40,000 रुपये असे दिवसाकडचे असे सहज कमीणार, सहजच कमीणार असे, माहिती का? एवढं जबरदस्त नॉलेज आज आपण शेअर केले, ते सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये. आणि तसे टार्गेट सुद्धा हिट झाले, ते सुद्धा आपण बघू. या ठिकाणी कसे टार्गेट हिट झाले, कसे आपण टार्गेट लावले होते, मार्केट काय करील हे आपण सांगितलं होतं. हे जशाला तसं घडलंय मित्रांनो. भाई जे आपण 100चं टार्गेट दिलं होतं या ठिकाणी इथं दिसतं 2200 टच केलं यांनी, बरोबर टच करून या ठिकाणी रिजेक्शनची कॅन्डल बनती. आपलं आपल्याला भेटलं, काही मतलब नाही. जो व्हिडिओ पुढचा तो निवांत वेळेमध्ये बघा, काय कसं मार्केट रिॲक्ट करतं, कशी ट्रेडिंग करायला पाहिजे, काय केल्याच्या नंतर काय होतं, हे आपण ह्या स्पिनिंग टॉप बद्दल सुद्धा बोललो होतो. याच्यातून जर ब्रेकआउट जर दिलं मार्केटनं तर कशी रॅली येऊ शकते, कशा मोठ्या मोठ्या कॅन्डल बनू शकतात, आपण हे अगोदर सांगितलं होतं, व्हायच्या अगोदर. त्याच्यामुळे आपण म्हणतो मार्केट मेरी सुनता है, एन्जॉय करा. टार्गेट हिट झालेलं जबरदस्त व्हिडिओ आहे, अभ्यासक्रमासाठी खूप चांगला आहे. मजा घ्या, पूर्ण बघा, स्किप करू नका. दुसरी गोष्ट, व्हिडिओ जर आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ आपण केवळ तुमच्यासाठी टाकतो. तर मित्रांनो, जे आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन केलं होतं त्यामध्ये आपण काही पोझिशन ज्या आजच्या होत्या त्या स्क्वेअर अप केलेल्या आहेत आणि बाकीच्या पोझिशन चालू येतात. नेक्स्ट लेवलसाठी आपण थांबणार आहेत. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये आपण अर्निंग करू शकतो, प्रॉफिट बनवू शकतो. आणि ते सुद्धा कम्प्लिटली मार्केट शिकून. आणि दुसरी गोष्ट, 15 मार्चला आपली 5वी बॅच सुरू होत आहे. आपले ॲडमिशन कन्फर्म करायची असल्यास आत्ताच कॉल करा व आपापले सीट बुक करा, कारण आपण लिमिटेड सीट्समध्ये ॲडमिशन्स देतो. नमस्कार, मी शरद जुटे, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहे तर इंट्राडे मध्ये सेन्सिबलचा लाईव्ह चार्ट. इथं जे मोठमोठाले इन्स्टिट्यूट आहेत ज्यांना आपण FII असं म्हणतो, हे कशा प्रकारच्या पोझिशन घेत आहे ते या ठिकाणी दिसत आहे. तर हा जो चार्ट आहे, हा चार्ट, या चार्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिसायला पाहिजे, हा आहे पुटचा ओपन इंटरेस्ट आणि हा कॉलचा ओपन इंटरेस्ट. हा जर खाली येत असेल आणि हा वरती जर जात असेल तर मार्केट वाढू शकतं, मार्केट वाढतं. हे लोक ज्या पद्धतीनं काय करतात, पोझिशन घेतात, त्याप्रमाणे मार्केट रिॲक्ट करायला लागतं. ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू लाईव्ह चार्ट मध्ये.
निफ्टीचा चार्ट आणि 15 मिनिटाची कॅन्डल या ठिकाणी आपण लावणार आहे. ही आहे 15 मिनिटाची कॅन्डल. याच्यावरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट हा 22,000 त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढचा ओपन इंटरेस्ट आहे 21,900 वरती. आणि या ठिकाणी आपण या अशा रेखा आपल्या दुसऱ्या अकाउंटच्या चार्ट वरती वळलेल्या आहेत. हे अगोदरच अशा रेषा वळलेल्या आहेत. या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट बनला. आपण काय म्हणतो मित्रांनो माहिती का, मार्केट कोणाच्याही हातामध्ये नाही. या ठिकाणी मार्केट जास्त कळतं या लोकांना, कारण यांच्यासारखंच मार्केट रिॲक्ट करायला लागतं की आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी हा जो बार बनले तर जे आहे ते आहे झिरो लाईन. ते आहे झिरो लाईन. हे लोक काय करतायत माहिती का, हे लोक या ठिकाणी जर असं जर बार बनत असतील म्हणजे कॅन्डल्स जर बनत असतील तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, FII हे काय पोझिशन घेत आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं. रेड बार खाली आणि ग्रीन बार जर वरी असेल, हा रेड बार खाली आणि ग्रीन बार जर वरती असेल, हा रेड बार खाली आणि ग्रीन बार वरती जर असेल तर याचा मतलब बनतो बघा काय करायला लागलो तर कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी होत आहे. या ठिकाणी दिसतो आपल्याला कॉलचा जो ओपन इंटरेस्ट आहे हा अगोदर जास्त होता, आता कमी झाला, मायनस झालाय, 10.86 बनलाय. काय बनलाय 10.86. हा खूप होता, 30-35 लाख इथं पोझिशन यांच्या कॉलवरती उभ्या होत्या. तर काय व्हायला लागले, कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी होत आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्ट वाढत आहे. या ठिकाणी हा जो आहे हा न्यूट्रल मध्ये होता, या ठिकाणी पुढचा ओपन इंटरेस्ट 2.5 लाखावरती यांच्या पोझिशन गेलेल्या. म्हणजे यांचा व्ह्यू काय बनतोय की मार्केट हा सपोर्ट घेऊन, कोणता या ठिकाणी जो हा सपोर्ट आहे 900चा, किती 21,900चा जो हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. वरती कुठपर्यंत जाऊ शकतं, वरती जाऊ शकतं 22,000पर्यंत. का, कारण या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त आहे. आणि आपण शिकवताना काय शिकवतो, ज्या स्ट्राईक प्राइसला हायेस्ट व्हॅल्यू त्याचबरोबर हायेस्ट ओपन इंटरेस्ट, म्हणजे हायेस्ट ओपन इंटरेस्ट असं आणि त्या स्ट्राईक प्राइस वरती जर व्हॅल्यू वाढत असेल ती स्ट्राईक प्राइस येण्याची शक्यता असते. तर बाय चान्स यांचं म्हणणं काय की मार्केट कमीत कमी 22,000 टच करण्यापर्यंत तरी जाऊ शकतं. तसं या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा बनले. त्याचबरोबर जी कॅन्डल आहे कॅन्डल पण बुलिश कॅन्डल बनलेली आहे, ती थोडी रिजेक्शनची प्रॉफिट बुकिंगची कॅन्डल आहे. हे 22,000 जर तुटलं तर नेक्स्ट लेवल 2200 22,200च्या सुद्धा बघायला भेटू शकतात. पण कधी हे जर तुटलं तर हा ओपन इंटरेस्ट जर कमी झाला तर अशा पद्धतीनं लाईव्ह ऑप्शन मार्केटमध्ये आपण FIच्या पोझिशन बघून ट्रेड करू शकतो. हे जे बनणारे बार आहेत ह्या वेगवेगळ्या बारचा वेगवेगळा मतलब होतो. हा जर आपल्याला कळत असेल तर आपण मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं अर्निंग करू शकता, चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आपण याच्यामध्ये जनरेट करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण लाईव्ह मार्केटमध्ये FIचा डाटा रीड करू शकतो, पाहू शकतो. आणि हे असं जर होत असेल तर या ठिकाणी आपण ट्रेड करू शकतो.
जवळजवळ 21,900चा सी आपण या ठिकाणी बाय करू शकतो. आपला जो एल आहे हा एल जर निफ्टी 21,900च्या खाली जर 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज जर होत असेल, क्लोजिंग जर देत असेल, तर आपण एल घेऊन बाहेर निघणार आहे. दुसरी गोष्ट, आपण ट्रेड सुद्धा केलेला आहे, तो सध्या प्रॉफिट मध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत सुद्धा की आपण ट्रेड केलेला आहे. पोझिशन बघू आपण, पोझिशन्स आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला बघायचंय निफ्टी 21,900चा सी 1,060-70 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसत आहे. आपण हा सी ज्यावेळेस निफ्टी सपोर्टला होती त्यावेळेस 46 रुपये 60 पैशाला 2 लॉट बाय केलेले आहेत. तर हा जर 22,000पर्यंत जर जातोय, या ठिकाणी आपण एक लॉट सोडून देणार आहेत आणि दुसऱ्या लॉट साठी जवळजवळ 2200 किंवा 22,050च्या लेवल पर्यंत या ठिकाणी आपण थांबू नसता. जर मार्केट 21,900च्या खाली जर ट्रेड करायला लागलं, 21,900च्या खाली जर ट्रेड करायला लागलं तर आपण लॉस बुक करून बाहेर पडू. अशा प्रकारे लाईव्ह ट्रेडिंग ही चालते आणि असे ट्रेड, परफेक्ट ट्रेड आपण करू शकतो. दुसरी गोष्ट, सारं नॉलेज आपण आपल्या कोर्स मध्ये देतो. कशाचा अर्थ काय होतो, कशाचा मतलब काय होतो, इंटरेस्ट कसा बघायचा, मार्केट अनालिसिस कसं करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स कसे काढायचे. दुसरी गोष्ट, बरेच लोक असे आहेत ज्यांना एंट्री कळते पण एक्झिट कळत नाही, ते 17दा ट्रेड करतात आणि मायनस मध्ये जातात. त्यासाठी मार्केट शिका, मार्केट भरभरून पैसा देतो. आपण अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी देतो. मार्केट इधर भी जाने दो, पैसा अपनी जेब में आना चाहिए. बघू आपण ट्रेड सक्सेस होतो का नाही ते. त्याचबरोबर अधून मधून यांच्या पोझिशन सुद्धा आपण बघतो.
बघा यांच्या पोझिशन किती पटापटा बदलतात. मगाशी डाटा वेगळाच होता, हा मायनस होता आणि हा पण मायनस होता. हे कशा पोझिशन घेत आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत. पुन्हा ओपन इंटरेस्ट कॉलवरती वाढला आहे. हा ओपन इंटरेस्ट कमी व्हायला पाहिजे आणि मार्केट जसा हा बार बनला त्या पद्धतीने रिॲक्ट करीत आहे आणि त्याचबरोबर हा उलटा बार बनतोय. जी रेड आहे बार हा वरती चाललाय आणि ग्रीन सुद्धा याच्या बरोबर काय चाललाय, वरती चाललाय. पण या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, रेड बार हा ग्रीन बार पेक्षा मोठा आहे. म्हणजे याचं काय मतलब होतो की हे काही पोझिशन स्क्वेअर करीत आहे. रेड बार आणि ग्रीन बार 0 लाईनच्या वरती असेल व रेड बार ग्रीन बार पेक्षा मोठा असेल तर कॉल्स अधिक ऍड केलेले आहेत, तर याचा अर्थ FII कॉल सेल करीत आहेत व मार्केट खाली जाऊ शकते. या ठिकाणी जी कॉल बाय केलेली आहे यांनी या ठिकाणी जी पोझिशन घेतली होती 4-5 मिनिटापूर्वी, तर काही पोझिशन ह्या एक्झिट करतायत. पण ज्या वेळेस 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेस काय होईल, हे पॅटर्न म्हणलं हे असं, तसंच या ठिकाणी सुद्धा असं पॅटर्न आपल्याला बनलेलं दिसू शकतं. बघू आपण 15 मिनिटानंतर आणखी 59 1 मिनिट राहिलेला आहे पॅटर्न बनण्यासाठी. जी निफ्टी ही निफ्टी खरंच वरती जात आहे. बघा ज्यावेळेस इथं 22 जायला पाहिजे, टच करायला पाहिजे. 22,000 यांनी टच करायला पाहिजे. हे लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे. असं लाईव्ह मार्केट मध्ये आपण मार्केट काय करणार आहे हे जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर समजत असेल, या ठिकाणी चांगले पैसे आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्याचबरोबर निफ्टी निफ्टी बँक निफ्टी हे सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढत आहे. बँक निफ्टीचा चार्ट बघू आपण. बँक निफ्टी सुद्धा या ठिकाणी हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. का? कारण काय बनलं, हे दोन बॉटम बनलं, बॉटम. आणि असं जर कुठं होत असेल आणि अशी जर ग्रीन कॅन्डल जर बनत असेल, दुसरी गोष्ट या ठिकाणी व्हॅल्यूम हा दिसत नाही, तर या ठिकाणी असा स्टॉक मध्ये दिसतो व्हॅल्यूम जनरेट झालेला. तरी हे आपण बघू इथं ट्रेडिंग व्ह्यूचा जो ओरिजिनल चार्ट आहे, या ठिकाणी बँक निफ्टीच्या 15 मिनिटाची कॅन्डल बनलेली, त्या 15 मिनिटाच्या कॅन्डलला व्हॅल्यूम आहे का नाही. त्या कॅन्डलला तर काही व्हॅल्यू नाही, पण या कॅन्डलला व्हॅल्यू आहे. जवळजवळ या ठिकाणी बँक निफ्टी चांगला सपोर्ट घेऊन वरती जात आहे. त्याचबरोबर इथे निफ्टी सुद्धा चांगला सपोर्ट घेऊन वरती जात आहे, असं मार्केट रिॲक्ट करतं. आणि मार्केटमध्ये हेच शिकणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही शिकलात तर तुम्ही चांगला पैसा बनवू शकता, जबरदस्त पैसा बनवू शकता. आता या ठिकाणी जर ही लेवल जर तुटली, या ठिकाणी मोठी कॅन्डल बनायला पाहिजे. या ठिकाणी मोठी कॅन्डल बनायला
पाहिजे जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे, जी चालू कॅन्डल आहे, ही कॅन्डल अशी फुल टू बुलिश कॅन्डल बनलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपण काय करू शकतो या ठिकाणी आपण बँक निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकतो याचं टार्गेट आपण या ठिकाणी लावू शकतो. टार्गेट कसे लावायचं ते पण आपण बघू. या ठिकाणी आपण काय केलं, रेजिस्टन्स या ठिकाणी जर बुलिश कॅन्डल जर बनत असेल हे तोडून, तर टार्गेट काय असेल आजचं टार्गेट बँक निफ्टीचं काय असेल अपसाईड हे या ठिकाणी आपण बघू. याला आपण काय करणार आहे तर 1:2 काय करणार आहे तर मोपणार आहे. तर त्याचबरोबर हायेस्ट ओपनिंग पेस हा 46,500 वरती आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय की 46,500च्या खाली मार्केट कमीत कमी आज तरी क्लोजिंग देणार नाही, आणि वरच्या साईडला जर गेलं तर 46,998 पर्यंत हे जाऊ शकतं, कारण या ठिकाणी ओपनिंगचे सकाळी हाय आहे. या जरी गोष्टी कळाल्या आपल्याला तरी सुद्धा आपण चांगल्या प्रकारचा पैसा या ठिकाणी आपण कमवू शकतो. तो 1:2 या ठिकाणी बरोबर दिसतं. तर यांना सुद्धा काय वाटतंय माहिती का, 47,045 पर्यंत म्हणजे 47,000 हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर मध्ये कुठं ओपन इंटरेस्टच नाही हायेस्ट. या ठिकाणी 47,000 मार्केट जाऊ शकतं, आणि तेही आजच जाऊ शकतं बाय चान्स रॅली जर आली जबरदस्त तर. अशा पद्धतीनं मार्केट रिॲक्ट करायला लागतं. असे टार्गेट्स लावायचे आणि अशी रेजिस्टन्स लाईन त्याला ओढून ठेवायची. अशी या ठिकाणी रेजिस्टन्स लाईन ओढून ठेवायची आणि वाट बघत बसायची हिट होतंय का बघू आपण. या ठिकाणी आपण बँक निफ्टीचं चार्ट बघतोय. त्याचबरोबर या ठिकाणी निफ्टीचा सुद्धा चार्ट बघू. ते सुद्धा वाढत निफ्टी 21,970 पर्यंत गेलं, 22,000 टच करणार म्हणजे करणार. बाकी सब ऊपर वाले की इच्छा. बघू आपण आपला ट्रेड सक्सेस होतोय का. आणि त्याचबरोबर आपण मग काय म्हणलो होतो की पोझिशन वाढता येत का, पोझिशन लागू मार्केटमध्ये जसं आपण बार म्हणलो होतो तसा बार खरंच तयार होतोय का ते आपण या ठिकाणी बघू. त्याचबरोबर जे आजची एक्सपायरी ती आपण या ठिकाणी अप्लाय केलेली निफ्टीला आणि निफ्टीला बघा. आपण मगाशी बोललो होतो की काय व्हायला पाहिजे मार्केटमध्ये, हा जो ओपन इंटरेस्ट आहे कॉल साईडचा हा कमी व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण मगाशी बघितला वाढलेला हा ओपन इंटरेस्ट कमी व्हायला पाहिजे, कमी होतोय. आणि पुट साईडचा ओपन इंटरेस्ट वाढायला पाहिजे, हा पुट साईडचा ओपन इंटरेस्ट वाढतोय. त्याचबरोबर हे रिपीट अशा पोझिशन बनवत आहे जसं की या ठिकाणी बनविल्या. तिथं आपण बोललो की या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केली यांनी, पुन्हा रिपीट यांना आणखीन वाटतंय की मार्केट आणखीन वाढू शकतं, चांगलं वाढल, त्यामुळे ते अशा पोझिशन्स घेत आहे. मार्केटमध्ये काय काय होत आहे खरंच अशा पद्धतीनं होतं का ते आपण लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. त्याचबरोबर
टाटा मोटर्स मध्ये आपण जवळजवळ 144चा सीई आपण बाय केलेला आहे 3 रुपयाला, त्याला 2 रुपये 25 पैशाचा एल लावलेला आहे. 46-47 पर्यंत आपण थांबण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आपण झिलची 164 रुपयानं 400 क्वांटिटी या ठिकाणी बाय केलेली आहे, जे की आज चांगल्या सपोर्टला होते. या ठिकाणी 64 रुपयाला 400 क्वांटिटी बाय केलेली, याला आपण लॉंग टर्म साठी होल्ड करणार आहे. 1-1.5-2 महिन्यासाठी कमीत कमी याच्या जवळजवळ 240, 292, 278, त्याचबरोबर 378च्या लेवल भविष्यामध्ये आपल्याला झीलमध्ये बघायला भेटू शकतात. ज्या पद्धतीनं हे लोक पोझिशन घेतात त्या पद्धतीनं मार्केट रिॲक्ट करायला लागतं. बघा मार्केट वरती जाते. त्याचबरोबर 22,000चा जो ओपन इंटरेस्ट हायेस्ट होता या ठिकाणी, जो हा बार होता, हा बार या ठिकाणी आपल्याला असा वाढलेला दिसत होता, तो आता कमी झालेला या ठिकाणी दिसतोय. त्याचबरोबर लाईव्ह ऑप्शन चेन मध्ये या ठिकाणी जो डाटा आहे, ज्या पोझिशन्स आहेत त्या कॉलवरच्या हे लोक काय करायला लागले, तर कॉल रायटिंग केलेली की हे प्रॉफिट बुक करीत आहेत म्हणा, किंवा त्या कॉल रायटिंग मधून बाहेर पडत आहे. त्याचबरोबर दुसरं काय दिसतं आपल्याला या ठिकाणी, की हा आता पुट रायटिंग करीत आहे. काय करायला लागले, तर पुट सेल मारित आहे. याचा मतलब काय बनतो, की मार्केट व्हेरी बुलिश. मार्केट व्हेरी बुलिश म्हणजे मार्केट जबरदस्त रिकवर होऊ शकतं. मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला रिकव्हरी दिसू शकते, ही आपण चार्ट वरती बघू शकतो. या ठिकाणी लो लाल होतं, पुन्हा हे वरती जाते, तर हे जायला पाहिजे आता सध्या जवळजवळ 22,000. दुसरी गोष्ट बँक निफ्टी कुठे गेलं, बँक निफ्टी आपण काय म्हणतो, या ठिकाणी बुलिश कॅन्डल बनायला पाहिजे. जर ही जर तोडतय जबरदस्त प्रेशरनं हाय व्हॅल्यू सोबत, व्हॅल्यू आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट वरती बघायला दिसतो. असं जर होत असेल तर निश्चित 47,039 पर्यंत बँक निफ्टी आजच जाऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये काय असतात, प्रोबॅबिलिटी असतात. त्याचबरोबर निफ्टी सुद्धा चांगलं रिॲक्ट करीत आहे. बँक निफ्टीचा चार्ट कसं जातं काय, निफ्टी आपण ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस हमेशा म्हणतो, नदीच्या प्रवाहाविरुद्ध जर तुम्हाला जाता येत नसेल तर ज्या प्रवाहाच्या दिशेनं नदी वाहत आहे त्या दिशेनं प्रवास करा, जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे, हे 20,500 20 या ठिकाणी सुद्धा आपण 1:2 टार्गेट 20,613 पर्यंत आपण वाट बघू शकतो. मार्केट या ठिकाणी बुलिश होऊ शकतं. आपण 22,000 पर्यंत या ठिकाणी थांबणार आहे. मार्केट काय करते, आपण मगाशी बोललो होतो टाटा स्टील मध्ये आपण
ट्रेड केलेला आहे या ठिकाणी. या सपोर्टला आपण 144चा सी आपण या ठिकाणी टाटा स्टीलचा बाय केलेला आहे. 15 रुपयाला बाय केला होता असं आपण बोललो होतो. तर आता सध्या तो ट्रेड करीत आहे जवळजवळ 3 रुपये 40 पैशाला. 25 पैशाला आला. याला त्यावेळेस टाटा स्टील 47ची लेवल गाठी त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करू. त्याच्यामध्ये आताच लॉस होता, आता सध्या प्रॉफिट आहे. त्याच्यामध्ये जो 21,900चा सी जो आहे हा 65 66 67 रुपयाला हा ट्रेड करीत आहे या ठिकाणी. याच्यामध्ये जवळजवळ आपण 100 रुपयाला आपण याच्यामध्ये प्रॉफिट बुक करणार. हा डायरेक्ट 40 पैशावरून 25 पैशावरच आला, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लॉस दिसत आहे. काय करायचं ठरवा. ही आपली स्ट्रॅटेजी आहे. दुसरी गोष्ट, स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं काम करते ते सुद्धा आपण याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. ज्या ज्या वेळेस काय होतं माहिती का, ब्लॅक लाईन, त्या ब्लॅक लाईनला ज्यावेळेस तोडतं हे ब्लॅक लाईन वरती जाते त्यावेळेस हा बनतो एंट्री पॉइंट. आणि त्याचबरोबर काय व्हायला पाहिजे, हे आपण RSIचं एक वेगळ्या प्रकारे मॉडिफिकेशन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं हे जर असं कट होत असेल, या ठिकाणी लाल लाईनला ग्रीन लाईन जर सोडित असेल, त्याचबरोबर हे जे ब्लॅक मुव्हिंग ॲव्हरेज आहे हे जर या ठिकाणी तुटत असेल तर निश्चित मार्केट खाली येतं. अशा पद्धतीनं असं या स्ट्रॅटेजीचा जरी आपण उपयोग केला तरी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी पैसा जनरेट करू शकतो, प्रॉफिट बुक करू शकतो. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस बायचे ट्रेड मिळतात त्या वेळेस जर असं होत असेल, रेड लाईनला ग्रीन लाईन जर तोडीत असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जी ही आपल्याला निळी लाईन असते, या निळ्या लाईनला जर हे कॅन्डल प्रेशरनं तोडीत असेल तर या ठिकाणी बायचा ट्रेड बनतो, सेल बनतो या ठिकाणचा लो. किती जबरदस्त रॅली या स्ट्रॅटेजीनं आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये जो SL बनतो तो SL बनतो या ठिकाणी. जर असं जर होत असेल तर आपण बाहेर निघू शकतो. तरीही एक जर विचार जर केला की या ठिकाणी जवळजवळ आपण कितीला बाय केलं होतं असं समजू आपण. या ठिकाणी किती गेलं, जवळजवळ 21,653 जर बाय केलेलं असेल तर 21,653 आणि या ठिकाणी जरी आपण प्रॉफिट बुक केलं तर 22,160 आपण प्रॉफिट बुक करू शकतो. एवढे पॉइंट्स आपण या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण
तर मित्रांनो, या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढत आहे. हा मगाशी आपण बघितला मायनस मध्ये होता. हे लोक ज्या पोझिशन घेतलेल्या आहेत त्यातून बाहेर निघत आहेत, प्रॉफिट बुक करीत आहेत, असा याचा मतलब होतो. आणि हे 15-15 मिनिटाला झालेले बदल आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतात. आणि ज्यावेळेस लोक असं प्रॉफिट बुक करतात त्यावेळेस मार्केट खरंच खाली उठत. याला आपण रिटेस्ट म्हणू शकतो. आणि आपण अगोदरच काय बोललो, जर या ठिकाणी जरी याच्या खाली जर ट्रेड करीत असेल तर आपण लॉस बुक करून बाहेर निघणार आहे. तर नुसता आपण थोडा वेळ थांबू. एक मिनिट बसा ना. बघा या ठिकाणी पुन्हा आणखी हा असा, हा असा आणि हा असा बार बनत आहे. ज्या वेळेस असं बनतं तर त्यावेळेस मार्केट बुलिश होऊ शकतं, असं आपण बोललो होतो.
ते आपल्याला या ठिकाणी दिसते. ही रेड कॅन्डल बनली. रेड कॅन्डलच्या नंतर पुन्हा रिपीट ग्रीन कॅन्डल या ठिकाणी सुरू झालेली आहे. सध्या 21,974 वरती निफ्टी ट्रेड करीत आहे. जायला पाहिजे 22 जाएगा जाएगा जरूर जाएगा. आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये जो सेन्सिबलचा FII चा लाईव्ह पोझिशन चार्ट आहे तो चार्ट आपण लाईव्ह बघतोय. या ठिकाणी हा जो बार बनलाय आता हे बनले निराळे, हा त्याच्यात रेड नुसता एकच. या ठिकाणी आता ग्रीन बार मोठा बनतोय आणि रेड जिंकले, घरी गेलाय. या ठिकाणी काय बनते झाला बाबा बदल आणखी. ज्या वेळेस असा रेड बार आपलं ग्रीन बार वरती झिरो लाईनच्या वरती तयार होतो त्यावेळेस मग याचं फॉर्मेशन काय, तर ग्रीन बार रेड बार पेक्षा जास्त असेल तर पुट OI कॉल OI पेक्षा जास्त आहे व FII हे पुट सेल करत आहेत कॉल पेक्षा, म्हणजे मार्केट वरती जाऊ शकतं. ज्या वेळेस असं बनतं त्यावेळेस खरंच मार्केट वरती जातं का नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसल. बघा या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट आहे हा निफ्टीचा चार्ट. बघा या ठिकाणी आपल्याला निफ्टी ही वरती गेलेली दिसत आहे. म्हणजे जर आपण हे लाईव्ह मार्केटमध्ये डाटा वाचायचे जर शिकलो तर आपण स्कॅल्पिंग करू शकतो, यांच्यासारख्या पोझिशन बनवू शकतो, यांच्यासारखं बाय करू शकतो, यांच्यासारखं सेल सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर टाटा स्टीलचा 44चा CE आपण बाय केलेला होता असं आपण बोललो. या ठिकाणी टाटा स्टील बघा फॉर्मेशन कसं बनतं, हाय लो हाय लो हाय पुन्हा लो आणि आता असा हाय जायला पाहिजे. हे 45 वरती रिपीट पुन्हा आणखी गेलेलं आहे. या कॅन्डलचा हाय जवळजवळ 45.40 हे जायला पाहिजे. आता 46-80 पर्यंत तरी जायला पाहिजे या ठिकाणी. टाटाचा जो सी 140चा CE कुठे गेला, 144चा CE
पुन्हा आणखीन हा 3 रुपये 20 पैशाला गेलाय, आताच 3 रुपयाला आला होता, 2 रुपये 95 पैशाला आला. याच्यात पुन्हा आणखीन आपल्याला 1100 रुपयाचं प्रॉफिट या ठिकाणी दिसत आहे. तर असं आपण हा डाटा वाचून ट्रेड करू शकतो. मार्केटचा आपल्याला एकदा मतलब कळाला, मार्केट कळायला लागलं की पैसा बनायला सुरू होतो अशा पद्धतीनं. बघा, मार्केट रेंज बॉन्ड झालेले हे जे पॅटर्न बनते, ह्या अशा ज्या कॅन्डल बनतात याला काय म्हणायचं, स्पिनिंग टॉप किंवा बॉटम. ज्यावेळेस असे स्पिनिंग टॉप बनतात किंवा बॉटम बनतात, त्यावेळेस जोपर्यंत हा बॉक्स तुटत नाही मार्केटला, तोपर्यंत मार्केट तिथंच बसतं, तिथंच बोंबलत बसतं, कुठं जात नाही, इथपर्यंत जाणार. त्यावेळेस ही प्रेशर न तुटल, त्यावेळेस आपलं या ठिकाणी सेलिंग होईल, किंवा या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे 22,000चं ते या ठिकाणी दोन्हीपैकी काहीतरी मार्केटमध्ये होणार आहे. तरी हे जायला पाहिजे. चला, त्याचबरोबर हा नवीन एक बार बनलाय, इथं आपल्याला काय दिसतं, रेड बार झिरो लाईनच्या खाली पण छोटा आहे, ग्रीन बार मोठा आहे, आणि एवढा पण मोठा नाही. याचं काय मतलब होतो, याचा सुद्धा मतलब होतो, जर रेड बार व ग्रीन बार झिरो लाईनच्या खाली असेल व रेड बार पेक्षा ग्रीन बार मोठा असेल, तर पुट सेलिंगच्या पोझिशन मधून, जी पुट सेलिंग केलेली यांनी त्या पोझिशन मधून हे लोक बाहेर पडत आहे व मार्केट खाली जाऊ शकतं असं यांना वाटत आहे. पण जोपर्यंत 15 मिनिटाची कॅन्डल कंप्लीट होत नाही, तोपर्यंत या बारची अखेर मोमेंट काय झाली, क्लोजिंग कशा पद्धतीने झाली, कशा पोझिशन यांनी ठेवल्या हे आपल्याला कळत नाही. तोपर्यंत वाट बघायची कॅन्डल क्लोजिंगची. जर असं जर पुन्हा बनायला जर लागला असं 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 आणि हे छोटच राहिलं लाल बार, तर मार्केट पडू शकतं. याचा अर्थ काय होतो, हे अशा पद्धतीने डबल डबलच्या पोझिशन घेतात. पुट पण बाय असतात, पुट पण सेल असतात, कॉल पण बाय असतात, कॉल पण सेल असतात. ज्याच्यात प्रॉफिट बनते त्याच्यात घ्यायचं. त्याच्यामुळं हे लोक कधी पण प्रॉफिट मध्ये असतात. आणि आपल्याला हेच शिकायचंय की हे लोक कशा पद्धतीनं पोझिशन बनवत आहेत. एवढं कळालं तरीही बाद झालं इंट्रा डे साठी. आणि आपण इथं इंट्रा डे चा चार्ट लावलेला आहे, आणि तोही निफ्टीचा. आणि हा व्हिडिओ आपण स्पेशली फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी बनवित आहोत. भाग मिल्खा भाग, मिल्खा अब भागेगा, पर किधर टूटेगा यह हम देखेंगे यहाँ पर. कैंडल चौकोन बघू आपण करतो. त्याचबरोबर आपल्याला 15 मिनिटाच्या क्लोजिंग वरती काय डाटा भेटतो, काय पोझिशन्स आहेत, ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याला म्हणायचं लाईव्ह ट्रेडिंग. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांची स्टडी करून घेतो, विद्यार्थ्यांना भरपूर नॉलेज देतो.
त्या नॉलेजचा फायदा घेऊन आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला रायटिंग करायची, तुम्हाला जर असं वाटते की 21,950 ला क्लोजिंग दे, तर 21,950चा त्या ठिकाणी आपण CEP राईट करू शकतो, जे की दोन्हीही झिरो होऊ शकतात. हरणी परमात्मा. तर बघा, आपण बोललो होतो, जर असं बनत असेल तर या ठिकाणी FII हे खूप सेलिंगच्या पोझिशन मधून बाहेर निघत आहे. तर जे सेल केलेलं दिसतं तुम्हाला डाटा, तर या ठिकाणी हे खरंच बाहेर निघालेले या ठिकाणी आपल्याला दिसतं. डाटा मायनस झालेला या ठिकाणी आपल्याला. हॅलो, बोला. बोलिए. हाँ 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 हाँ. नहीं सर, कितने का लोन है? 3,90,000. हाँ 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 हाँ. अच्छा अच्छा. और रेट ऑफ इंटरेस्ट क्या है? नहीं सर, अभी तो कोई रिक्वायरमेंट नहीं है मेरी. नहीं, कोई रिक्वायरमेंट नहीं सर. नहीं सर, अभी तो नहीं चाहता. हाँ ना सर, लेकिन. है ना, हाँ हाँ. नहीं, मैं अभी लेना नहीं चाहता सर. थैंक यू.
वगैरे. पुण्या गावाचं आलं पाखरू. पैसे काढायचे लीड झाले तुमच्या. काय चेक करायचे त्यांना काय. तर या ठिकाणी आपण म्हणलो तसं हा बॉक्स तुटलेला आहे वरच्या साईडला. दुसरी गोष्ट, हा ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल वरती जशाला तशी क्लोज व्हायला पाहिजे. त्यावेळेस हे काय जाणार 21 म्हणजे 22,000. जसं आपण बोललो होतो चाललंय 22,091 गेलं. आपलं टार्गेट अशा पद्धतीनं हिट होत आहे. असं जर मार्केट आपल्याला कळायला जर लागलं तर पैसे बनणं किती सोपं आहे. किती सोपं आहे. एक तर एसएल हिट होईल किंवा टार्गेट हिट होणार. याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही मार्केटमध्ये. आणि काय हिट होणार आहे ते आपल्याला आधीच कळतं. अशा पद्धतीनं टार्गेट्स हिट होत आहेत. 7 पॉइंट राहिले तर आपलं काम बनतं या ठिकाणी याच्या लॉट मधून आपण बाहेर निघायला पाहिजे. 10 सी 81-82 ला चालू आहे. ब्रेकआउट आहे. एका लॉट मध्ये आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक करतोय. बाहेर निघतो का, कारण टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. याला काय म्हणायचं, लाईव्ह ट्रेडिंग इन ऑप्शन निफ्टी बँक निफ्टी. आपली आपण एक लॉट सोडलेला आहे. दुसऱ्या लॉट साठी आपण स्टॉप लॉस ट्रेल करू आणि बघू काय होतंय ते. इसीलिए हम क्या कहते हैं, मार्केट मेरी चिंता है. कारण नाही त्याच्या पाठीमागचे. मार्केट आपलं कसं ऐकत का म्हणून ऐकत. मावशी बोलू नका, सेशन चालू आहे माझं, रेकॉर्डिंग चालू. बसा ना, बोलू नका, फक्त बोलायचं असलं तरी हळू न बोला जरा. हिट 22,000चं टार्गेट या ठिकाणी हिट. हिट म्हणजे हिट.
तर अशा पद्धतीनं टार्गेट्स हे हिट होतात. असं मार्केट रिॲक्ट करायला लागतं कधी हे सगळं आपल्यापाशी असल त्यावेळेस. त्यावेळेस असा बार तयार होतो. याचं फॉर्मेशन काय? आज ऑप्शन जो लाईव्ह चार्ट आहे हा आपण बघतोय आणि मार्केट तशाच पद्धतीने रिॲक्ट करते. या ठिकाणी जर रेड बार झिरो लाईनच्या खाली असेल व ग्रीन बार झिरो लाईनच्या वरती असेल तर कॉल ओआय कमी होत आहे व पुट ओआय वाढत आहे, म्हणजे एफ आय आय कॉल सेलिंग पोझिशन मधून बाहेर पडत आहे, तो अधिक पुट सेल करीत आहे, त्याचा असा अर्थ बनतो. आणि मार्केट हे भंगाट वरती जाऊ शकतं. मार्केट हे अशा पद्धतीनं वरती जाऊ शकतं. तर चला मित्रांनो, अँड माय डिअर स्टुडंट यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आपण सेशन या ठिकाणी क्लोज करतोय. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा बनतो आणि कधीही मार्केट शिकल्याच्या नंतर पैसाच देत मार्केट. चला भेटू रात्रीच्या सेशन मध्ये. तोपर्यंत गुड बाय.